नॅपकिन फिरवत सुनील तटकरेंना प्रत्युत्तर दिलेलं आहे। आणि काही दिवसांपूर्वी नॅपकिनची ही नक्कल करत सुनील तटकरे यांनी भरत गोगावलेंची खिल्ली उडवलेली होती आणि ज्या मैदानावरून तटकरेंनी खिल्ली उडवली त्याच मैदानावर काल गोगावलेंनी तटकरेंना आपल्या खास शैलीत जोरदार उत्तर दिलंय। रायगडच्या महाडमध्ये गोगावलेंकडून नॅपकिन फिरवत तटकरेंना जोरदार उत्तर दिलंय। काही दिवसांपूर्वी तटकरेंनी नॅपकिनवरून गोगावलेंची खिल्ली उडवली होती। ज्या मैदानावर तटकरेंनी खिल्ली उडवली त्याच मैदानावर गोगावलेंनी सभा घेत जोरदार प्रत्युत्तर दिलंय। औक्षण करून घ्यायचं आहे। हा आमचा रुमाल आहे का असा मगाशी सगळे तुम्ही फिरवत होते रुमाल, म्हणजे आम्ही रुमाल कधी असा खांद्यावरती टाकत नाही। खांद्यावरती रुमाल कोण टाकतो? जो हॉटेलमध्ये वेटरचं काम करतात ते तो रुमाल टाकतात। आमचा रुमाल याच्यामध्ये माझ्या गोरगरिबांचे आशीर्वाद आहेत। ते आशीर्वाद आम्ही हृदयाजवळ असे घेतो। ते आशीर्वाद आम्हाला नेहमी माझ्या उपयोगी पडत आहेत, म्हणून हा रुमाल आमचा हिता असतो। आमच्या विरोधकांना कळलं नसेल की भरत शेठचा रुमाल असा खांद्यावरती असतो का काकेमध्ये असतो। की भरत शेठ हा जिंदादिल व्यक्तिमत्व आहे। एक हिंदीमध्ये छान अशी कहावत आहे, जिंदगी जिंदा दिली का नाम है, जिंदगी जिंदा दिली का नाम है। तटकरे जैसा मुर्दा दिल क्या खाक जिया करता है। भरत शेठ बद्दल आपण मिमिक्री करताय काय? अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला। काय सत्तेचा मांस दाखवायचा आहे तो दाखवा। रुमाल खांद्यावर घेता काय? तुम्हाला याच रुमालाने पुढच्या येणाऱ्या लोकसभेला नाही डोक्यावर रुमाल घालायला लावला ना तर मी पण नाव सांगणार ना, महेंद्र थोरवे म्हणून। बोलो बाबा तुझे दिवस भरत आले जाता, तुझ्या हाती मिमिक्री करायला लागल्या भरत शेठची, त्याच दिवसात तुझी उलटी गिनती सुरू झालेली आहे। तर सिंचन घोटाळ्याची फाईल आजही बंद झालेली नाही। कायदा आम्हालाही समजतो, आम्हालाही बरंच काही करता येतं। एक ना एक दिवस का होईना रायगडचा पालकमंत्री भरत शेठ गोगावलेच होणार, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। समोरचा नमकराम है तो आम्हाला बोलावंच लागते। आजपर्यंत रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या बाबतीमध्ये बोलत असताना पत्रकारांनी ज्या ज्या वेळेला प्रश्न विचारले त्या वेळेला माझी भूमिका मी स्पष्टपणे सांगितले की म्हणून रामदास भाईंनी देखील भूमिका स्पष्ट केली आहे की होय रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदे भरत शेठ यांनाच मिळाले पाहिजे, अन्य कोणीही पालकमंत्रीवर आम्ही सहन करणार नाही। भरत शेठ यांना उदंड अशा प्रकारचं आयुष्य मिळो, मंत्री तर ते झालेत। आता एकच इच्छा त्यांची बाकी आहे, तुमच्या सगळ्यांची इच्छा बाकी आहे। त्यासाठी सुद्धा वाढदिवसानिमित्त त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो। नॅपकिन किती महत्वाचं आहे बघा, मागासपासून मला घाम येतोय। माझ्या हातात नॅपकिन नसता तर त्या ठिकाणी अवघड होऊन राहिलेलं असतं। आणि रायगडच्या मातीचा एक स्वभाव आहे की एक तर कोणाच्या वाट्याला जायचं नाही, आणि वाट्याला गेल्याने अंगावर आलं तर शिंगावर घेण्याचा मंत्र याच मातीतला छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी दिलेला आहे। त्याचं प्रत्यंतर या सभेमध्ये येताना दिसतंय। 2.5 वर्षापूर्वी ज्यावेळेस सत्तांतर झालं त्यावेळेला शिवसेना आणि भाजप म्हणून या ठिकाणी झालं, त्यानंतर मागच्या दरवाजाने राष्ट्रवादी आली। ठीक आहे, आता प्रत्येकाचं लेनदेन असतं। इथं जर राष्ट्रवादी आमच्यासोबत आले तेव्हा बघू, कारण की राष्ट्रवादी हा नेहमी बैमानीचा पक्ष आहे, हा इमानदारीचा पक्ष नाही आहे। आणि भारतीय जनता पार्टी हा नेहमी इमानदारीने आणि शिवसेनेही तशीच इमानदारीने वागणारा पक्ष आहे। म्हणून हे दोन्ही संगत ज्या वेळेला चालतील त्यावेळी जिल्ह्यामध्ये हे दोन्ही पक्ष एक नंबरला असतात, पण आम्हाला राष्ट्रवादीची गरज लागणार नाही।